आणि आणखी एक मोठी बातमी आहे पुण्यामधून। मनोरमा खेडकर यांना अगदी थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मनोरमा खेडकर यांना आता किती दिवसांची कोठडी सुनावली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष राहिलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आजच त्यांना रायगड जिल्ह्यातल्या महाडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली। सुरुवातीला त्यांचं ससून रुग्णालयामध्ये जाऊन मेडिकल चेकअप करण्यात आलं आणि आता अगदी काही मिनिटांमध्ये त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आणि आता आणखी एक मोठी अपडेट आलेली आहे। कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढचे 7 दिवस त्या मनोरमा खेडकर पोलीस कोठडीमध्ये असतील, त्यांची चौकशी केली जाणार आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, या मनोरमा खेडकर यांच्या विरोधामध्ये जो गुन्हा दाखल आहे त्यामध्ये कलम 307 ची वाढ करण्यात आली आहे। म्हणजे मनोरमा खेडकर यांनी त्या स्थानिक शेतकऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, हे कलम त्यामध्ये वाढवण्यात आलंय, ज्यामुळे मनोरमा खेडकर यांच्या विरोधात अडचणी आणखी वाढणार आहेत। मनोरमा खेडकर यांना आता पौडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय आणि त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, त्यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। न्यायालय यावरती काय निर्णय देतं हे आता पाहावं लागणार आहे। पोलिसांनी ही 7 दिवसांची पोलीस कोठडी मागताना अनेक कारणं दिलेली आहेत, ज्यामध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे मनोरमा खेडकर यांच्याबरोबरच त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्या विरोधात देखील या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे। मात्र दिलीप खेडकर देखील पोलिसांना मिळालेले नाहीत, ते देखील एका अर्थाने गायब आहेत। तर ते कुठे आहेत याची माहिती घ्यायची आहे। त्याचबरोबर जे पिस्तूल त्यांनी धमकावण्यासाठी वापरलं ते कुठे आहे त्याची माहिती घ्यायची आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुळशी तालुक्यामध्ये या खेडकर कुटुंबियांनी नक्की किती जमीन खरेदी केलेली आहे, कोणाकडून केलेली आहे, त्यासाठीचे पैशाचे स्रोत काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा तपास आता पोलिसांकडून होणार आहे। अमोल, निश्चित मंदार, आपण बघतोय की मनोरमा खेडकर यांच्यासाठी आता 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी सध्या पोलीस करतायत। त्यांना सध्या कोर्टामध्ये हजर केले गेलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।